शाहिद शेख कल्याणचा दिग्गज प्लेयर. रियांश 11चा 12th मॅन पाठवा प्लीज, किंवा पेनल्टी लागू शकते. शाहिद शेख या ग्राउंडचे अनुभवी प्लेयर आहेत. ते स्वतः त्रिशूल 11 या संघात खेळत होते. आमच्या किशोर सर यांच्या सोबत रहीम 11 या संघात खूप त्यांनी चांगलं कामगिरी केलेली आहे. आणि पहिलाच चेंडू वाईट अभिषेक यांचा. नॉन स्ट्राइक वरती रोहित, स्ट्राइक वरती शाहिद शेख. आचार्य अत्रे एंड कडनं अभिषेक. पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे, अतिरिक्त धावा. आणि दुसरा चेंडू तेज तरार फास्टर बॉलर आहे. शाहिद शेखला बीट केलेला आहे. कीपरच्या हातात बॉल आलेला आहे. डॉट. एक बॉल एक धावा. शाहिद शेखला थांबवलंय त्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. टेनिस क्रिकेटचा गब्बर. आणि हा फेकून दिलेला आहे. शाहिद शेखच्या बॅट मधनं आलेला सुंदर असा चौकार. गब्बर यांना या ग्राउंडचा अनुभव आहे. त्यांनी लेग साइडला मारलेला हा सुंदर असा चौकार. शाहिद शेखच्या बॅट मधनं पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये चौकार आलेला आहे. आणि टीमची धाव संख्या झालेली आहे 5. आणि आज समोर मारलेला आहे, जाळ्यात आलेले आहेत. शाहिद शेखची विकेट. अभिषेक यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आणि सेकंड बॉल मध्ये शाहिद शेख मोठी दिली आहे. अभिषेक यांनी थँक्यू डीजे. या पहिल्या बॉल वरती, या अगोदरच्या बॉल वरती शाहिद शेख यांनी चौकार मारलेला आणि त्यांना पलट उत्तर दिलेलं आहे. अभिषेक यांनी जाळ्यात मछली आलेली आहे. अभिषेक यांना विकेट भेटलेली आहे, मोठी विकेट शाहिद शेख यांची. शाहिद शेखची बॅटिंग काय बघायला एवढी भेटली नाही आपल्याला. अनिकेत नेक्स्ट बॅट्समॅन. अनिकेत आचार्य अत्रे एंड कडनं अभिषेक. आणि हा फुल टॉस बॉल फेकून दिलेला आहे. वन बाउन्स, अंपायरचा इशारा, चौकार. सुंदर असा चौकार मारलेला आहे. फुल टॉस गेलो, फुल टॉस बॉल वरती फुल टॉल दिलेला आहे.
आणि हा परत कव्हरच्या दिशेने मारलेला हा बघूया हो बाउंड्री अंपायरचा इशारा चौकार. शिवीची वन बाउन्स 4 रन आणि कॅची 17. कल्याण प्रीमियर लीग मध्ये KPL मध्ये अनिकेत यांना याच ग्राउंड मध्ये अतिशय धुरंधार बॅटिंग करताना आम्ही स्वतः पाहिलेले आहेत आणि आताही स्वर्गीय किशोर चव्हाण स्मृती चषक या स्पर्धामध्ये अतिशय धुरंधार बॅटिंग करत आहेत अनिकेत. आता स्ट्राइक वरती आले आहेत रोहित आणि नेक्स्ट बॅट्समॅन आले आहेत नेक्स्ट बॉलर आलेले आहेत अप्पू. या पहिले मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत ते. बघूया अप्पू बॉलिंग कशी टाकतो. शिशुकास अँड कडनं पहिला चेंडू घेऊन येत आहे. पहिला चेंडू पेस मारलेला आहे आणि हा चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट आलेला आहे अप्पू यांचा शिशुकास अँड कडनं. रोहितला थांबवलेला आहे त्यांनी. रोहित स्वतः आक्रमक बॅट्समॅन आहे. लेफ्ट हँडर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. बघूया अप्पूचा सेकंड बॉल. वेगवान बॉल होता आणि लाईन मिस केलेली आहे आणि अंपायरचा इशारा वाईट आलेला आहे. अतिरिक्त धाव भेटलेली आहे. अतिशय वेग आहे अप्पू यांच्याकडं. आणि हा सॉफ्ट हँड खेळलेला आहे. हा सिंगल दिलेली आहे रोहित यांनी अनिकेत यांना. स्ट्राइक वरती आता अनिकेत 3 बॉल 3 चौकार मारलेले आहेत अनिकेतनी. आता स्ट्राइक वरती आले आहेत अनिकेत. नॉन स्ट्राइक वरती रोहित. अप्पू नेक्स्ट बॉल घेऊन येत आहे अनिकेत यांच्यासाठी. चांगला असा सुंदर बॉल ऑन ड्राईव्ह केलेला आहे. सिंगल रन आणि याच्यानंतरचा लगेच टॉस होणार आहे. टीम जमनाकुन भावनगर वर्सेस दर्शन 11. प्लीज कॅप्टन रेडी राहा टॉस साठी. आपल्याला बोलवलं जाईल आणि टॉस उडवू आपण थोड्याच वेळात. बायच्या हिशोबाने
एक धाव. कीपर मिस झालेले आहेत. अप्पू हे खूप सुंदर अशी बॉलिंग टाकत आहे. स्ट्राईक वरती अनिकेत. आणि हा पाठच्या दिशेने मारलेला हा 1 बाउन्स 4. पल्लू हे खूप आक्रमक बॅटिंग करत आहेत. आणि परत उडवलेला चेंडू आहे. प्लेयर बॉल बघतच बसले आणि अनिकेतच्या बॅट मधून आलेला सुंदर असा षटकार. डीजे चला मॅच कंटिन्यू करा लवकरात लवकर. याच्यानंतरही अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आजचा दिवस फायनल दिवस आहे. अंपायर लवकरात लवकर मॅच स्टार्ट करावा. इथंच आहे. आणि नेक्स्ट बॉलर आहे जीत पांडे. नेक्स्ट बॉलर आचार्य अत्रे एंड कडनं जीत. आणि हा सुंदर असा फटका आलेला आहे. षटकार रोहितच्या बॅट मधनं आलेला हा षट. अरे बॉल आला ना प्लेयरच्या हातमध्ये. पहिल्याच बॉल वरती आलेला आहे षटकार. रोहित काय थांबत नाहीये. बघूया प्लेयरच्या हातात. आणि विकेट झालेली आहे रोहित यांची. जीत यांनी विकेट घेतलेली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलेला रोहित यांच्या बॅटेतून आणि दुसऱ्याच बॉलवरती विकेट घेतलेली आहे जीत यांनी रोहित यांची. आणि नेक्स्ट बॅट्समॅन आलेले आहेत ऋषी. टॉस साठी यावे. आफ्रिदी यांना विनंती आहे की टॉस साठी यावे स्टेज वरती.
दर्शन 11 चे कॅप्टन आणि या फॉलो थ्रू मध्ये सिंगल रन आलेला आहे. हेलो टीम जमना कुंडा प्लेयर्स कैप्टन टॉस वाटे आम्ही जाओ. आणि हा कव्हरला उडवलेला बॉल प्लेयर्सने थांबवलेला आहे. अनिकेत यांना वाटलं की हा चौकार गेलेला आहे पण प्लेयरने खूप सुंदर असा थांबवलेला बॉल बघतच राहिल्याने सिंगल रन. त्याला दर्शन 11 चे कॅप्टन टॉस साठी यावे. आणि हा विकेट आलेला आहे. जीत यांनी परत पाठवलेला आहे ऋषी यांना विकेट. लवकरात लवकर यावे. स्कोर झालेला आहे 39. सुंदर अशी बॉलिंग जीतची. शांति बेट आणि हा पहिलाच बॉल उडवलेला आहे. बघूया प्लेयरच्या हातात येतो का. आणि हा परत विकेट घेतलेली आहे जीत यांनी. आठ रन देऊन 3 विकेट घेतलेली आहे. सुंदर अशी बॉलिंग जीत यांची. पहिल्याच बॉल वरती त्यांना षटकार आलता आणि त्यांनी कमबॅक करून दाखवलेला आहे. 3 विकेट घेतलेली आहे आपल्या संघासाठी. चला टॉस होत आहे. टीम जमनाकुंड भावनगर वर्सेस दर्शन 11. चार ओव्हरचा सामना राहील. 1 ओव्हर पॉवर प्ले. आणि दर्शन 11 टॉस जिंकलेले आहेत. डिसिजन त्यांचं पेंडिंग राहील. लवकरात लवकर आम्हाला कळवावे आपलं डिसिजन. आफ्रिदी नेक्स्ट बॉलिंग घेऊन येत आहे सुनील शिशविकास अँड कडनं.
पहिलाच बॉल पटकलेला वाईट चेंडू सोडून दिला आहे अनिकेत यांनी. अतिरिक्त धाव आलेली आहे. पहिला चेंडू वाईट. परत लेफ्ट केलेला आहे. सरत दुसरा चेंडू ही वाईट टाकलेला आहे सुनील यांनी. कुठे ना कुठे आपल्या लाईनीकडून भटकतात आहे सुनील. छोटी अशी रनअप पण पेस बॉलर आहे. सुंदर असा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. डॉट चेंडू. चला 2 चेंडू वाईट टाकून 1 डॉट केलेला आहे त्यांनी. आणि अनिकेत अजून स्ट्राईक वरती आहे. आक्रमक बॅट्समॅन आहे. अनिकेत साठी कसा बॉल टाकावा हा माइंड सेट करत आहे. पहिला चेंडू डॉट आलेला आहे. बघूया स्ट्राईक वरती अनिकेत. परत लेफ्ट केलेला आहे अनिकेत यांनी आणि अंपायरचा इशारा वाईट चेंडू. सतत वाईट टाकत आहे. विचार करत आहे अनिकेत यांना कुठं टाकावे. सेट प्रॉपर सेट बॅट्समॅन आहे. बॅटीला लागला म्हणजे षटकार या चौकार येणारच आहे. कव्हरच्या दिशेने ढकललेला आणि सुंदर अशी फिल्डिंग आणि हे 2 रन. सुंदर अशी रनिंग त्यांची आणि तिसरीचा प्रयत्न आणि 3 रन धावलेले आहेत. अंपायर 3 रन ना. 3 रन आलेले आहेत. सुंदर अशी रनिंग अनिकेत आणि कुणाल यांची सुंदर अशी रनिंग. स्ट्राईक वरती आहे कुणाल. सुनील. बघूया कुणाल साठी कोणता चेंडू टाकतो. आणि बघूया विकेट होते का. आणि सुंदर अशी कॅच. सुनीलने विकेट घेतली आहे कुणाल यांची. चला लवकरात लवकर मॅच स्टार्ट करावी. नेक्स्ट बॅट्समॅन आले आहेत सुमित सुनील. बघूया सुनील आता कसा बॉल टाकतो. सुनील टू सुमित. लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहे. संदीप भाई पिंकू चव्हाण यांना विनंती आहे की स्टेजवर येऊन स्टेजची शोभा वाढवावी. हार्दिक स्वागत आहे आपलं या टुर्नामेंट मध्ये. आता स्ट्राईक वरती अनिकेत. अनिकेतने लेग साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा बघूया विकेट भेटते का. आणि
बॉलर मिस झालेले आहेत, थ्रो कलेक्ट करू शकले नाही, विकेट भेटली असते त्यांना. सुमित यांची रनआउटच्या संधीने प्राप्त झालेली रनआउटची संधी आणि ड्रॉप केलेला आहे थ्रो आणि 2 रन आलेले आहेत. स्ट्राईक वरती अनिकेत. सुनील, बघूया अनिकेत साठी कसा चेंडू टाकतो सुमित. शिशुकास अँड कडनं अनिकेत हा सेट बॅट्समॅन आहे, चौकार षटकार मारलेले आहेत. आणि परत 2 रनची नाकाम कोशिश आणि विकेट झालेली आहे अनिकेत यांची. 1 रन भेटलेली आहे. ओव्हर तर समाप्त झालेली आहे आणि टीम स्कोअर होत आहे पुढे 49 रन झालेले आहेत आणि 50 रनचा टार्गेट आलेला आहे. गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट रियांश 11 जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या आहेत. तब्बल 50 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा या संघाला. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या पुढील मॅच टॉस संपन्न केलाय. दर्शन 11 संघाने टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचा आहे. आफ्रिदी, अपना निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस जिंकला. टॉस जीत के बाद निर्णय हमारे पास आप सौंप दीजिए. फील्डिंग, यस फील्डिंग स्वीकार लिया. चला सज्ज राहा पुढील मॅच साठी आफ्रिदी अँड ऑल टीम. आणि लगेचच मॅचला आपण सुरुवात करायची आहे. पुढील मॅच किती षटकांची असेल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. 3 षटकांची असेल. यस, यापुढील होणारे सर्व सामने प्रत्येकी 3-3 षटकांचे असतील. या गोष्टीची सर्व संघांनी नोंद घ्या, कारण की आता 5:15 वाजलेले आहेत. सूर्य थोड्याच वेळात अस्ताला जाईल आणि भरपूर मॅचेस देखील शिल्लक आहे. त्या अनुषंगाने आयोजन समितीचा असा निर्णय असेल की यापुढील होणारे सर्व सामने हे प्रत्येकी 3-3 षटकांचे असतील. मॅचला सुरुवात करूयात. सर्वांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. रविवारचा दिवस आहे आणि या रविवारच्या दिवसामध्ये देखील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. योगेश स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला चिंटू विश्वकर्मा ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होत्या. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्शन 11 आपण काय घेतलेले आहे? बॅटिंग बॉलिंग बॉलिंग ओके. भूषण गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी पहिलं षटक आहे. जिंकण्यासाठी 50 धावा बनवायच्या आहेत. मॅन फ्रॉम बुर्दुल भूषणला आपण पाहतोय आणि आता सध्या त्याच्यावरती जबाबदारी आहे. परंतु समोर ॲज अ बॅटर योगेश आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला चिंटू विश्वकर्मा. ही सलामीची जोडी. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. भूषण ऑन दी मार्क. भूषणचा पहिलाच बॉल. त्याच्यावरती आक्रमण चढवलं आहे. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. मिळेल फक्त एक सिंगल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं या ठिकाणी मात्र फटका एक्झिक्यूट केला होता. आता प्रेक्षकांची देखील गर्दी या क्रीडांगणाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळते. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच देही याच डोला आपण अनुभवतोय. स्वर्गीय किशोर चव्हाण स्मृती चषक ज्या खेळाडूंना या क्रीडांगणावरती अनेक स्पर्धा जिंकल्या आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील लेदर क्रिकेटच्या माध्यमातून असेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक आपल्या संघाला आणि आपल्या नावाला साजेशी अशी साथ ज्यांनी दिली अशा आमचे स्वर्गीय किशोर चव्हाण यांच्या स्मृतीला उजाला देण्याचं कार्य या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय. आणि इथे मात्र आज सर्व दिग्गज खेळाडू ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेट गुजरातमधून देखील अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी देखील चांगला खेळ साकारला आणि आज आपल्या ठाणे रायगड परिसरातून अनेक ग्रामीणचे खेळाडू इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. याआधी रत्नागिरीमधून देखील एक संघ दाखल झाला होता परंतु तो संघ आता या स्पर्धेच्या बाहेर आहे. आणि आता इथे जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 50. टीम गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळाला फुल टॉस बॉल होता परंतु इथे मात्र एलिमिनेशन नाही फटक्यामध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. 3 बॉल 3 धावा. चांगली गोलंदाजी भूषणची राहिली आहे या मॅचमध्ये. दोन्ही संघ दिग्गज आहेत अनुषंगाने आहे. काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार. भूषण पुनश्च सज्ज होतोय. हो इथे मात्र पूल केलाय परंतु क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या आवाक्याच्या दूर. एका टप्प्याने चेंडू फरार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. देवाबाई खत्री यांचं आता इथे गुणगान गायलं जात आहे. धावसंख्या आता वेगाने पुढे जात असताना परंतु आता इथे मात्र मिळेल फक्त एकच धाव आणि धावसंख्या आता जाऊन पोचेल ती म्हणजेच तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 8 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगला खेळ सध्याच्या घडीला राहिलाय आणि इथे मात्र व्हाईट बॉल. देवाबाई खत्री यांच्याकडून आमच्या कॉमेंट्रीसाठी आणि आमच्या DJ मास्टरसाठी आता कॅश प्राइज आले त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम आमचं देखील राहू द्या. प्रभूबाई राठोड आभार आपलं. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 वरती जाऊन पोहोचली आहे. ओहो इथे मात्र परफेक्टली यॉर्कर.
योगेशला इथे शांत ठेवलाय आणि आय थिंक हा डेलिब्रेट असेल. यस, धाव नसणार आहे. पंच देखील जहीर खान सरांचा इशारा येतोय की इथे हा बॉल असेल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित 18 बॉल आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत 41 धावा. भाई चव्हाण, मुकेश भाई परमार आणि दीपक भाई चव्हाण या आपण मंचावरती आपली देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. आणि बजरंग बजेटवा साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय किशोर चव्हाण स्मृती चषक 2026 महाराष्ट्र रोकी ज्ञाती समाज कल्याण आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज मुकेश दास, क्या बात आहे. हो, प्रचंड वेग आणि इथे मात्र मुकेशचा हा पहिलाच बॉल आलाय डॉट. मुकेशचं हे होम ग्राउंड आहे. अनुषंगाने या क्रीडांगणाच्या देखील प्रत्येक काना आणि कोपरा त्यांना देखील अचूक पद्धतीने ठाऊक आहे. अनुषंगाने इथे मात्र हा पहिला आलाय त्यांचा डॉट बॉल. होम ग्राउंड त्या अनुषंगाने त्यांना साथ मिळते. हो, आता इथे घडलंय काय तर बॅटची लिडिंग एज आणि चिंटू विश्वकर्माला माघारी परतावं लागेल. यष्टांच्या पाठीमागे शाहिद शेखने कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. चिंटू बॅक टू द पवेलियन. धावफलकावरती कॉन्स्टंट आहे ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मागील मॅचचा हिरो अप्पू कुंगळे स्ट्राईक एंडला. ओहो, फटका दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. अप्पू ऑन दी फायर. षटकार. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर कॅच पकडा, ऐवा झेल घ्या आणि सन्माननीय आमचे मान्यवर देवाबाई खत्री यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऐवा झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला आता 200 रुपयाचं कॅश प्राइज. चला, आता रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस आहे. प्रत्येक प्रेक्षक देखील मैदानाच्या बाहेर कॅश घेण्यासाठी आहे. 500, चला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऐवा झेल, ऐवा झेल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देवाबाई खत्रे यांच्या माध्यमातून दिलं जाईल.
ही संधी फक्त प्रेक्षकांनाच असेल. कुठल्याही खेळाडूने झेल घेतला तर त्यांना ते कॅश प्राइज दिलं जाणार नाही. फक्त प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी असेल. धावसंख्या धावफलकावरती आता आपण पाहिली तर तब्बल 15 धावा आहेत. आता जिंकण्यासाठी 14 बॉल आणि 14 मध्ये 35 धावेंची आवश्यकता. अप्पूने षटकार तर एक्झिक्यूट केलाय. मुकेश दास वरती आक्रमण चढवलंय. ज्या मुकेशनं पहिल्या 3 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नव्हती, 1 विकेट्स घेतली होती, त्याच्यावरती आल्या षटकार मारलाय. हो, आता सोडून दिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. प्रचंड वेग आहे. व्हेरिएशन देखील मुकेश दासकडे. त्या अनुषंगाने इथे मात्र प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळण्याचा प्रयत्न करतोय. आणि तत्पूर्वी इथे मात्र हा बॉल आलाय डॉट, वाईट आला. यस. आणि त्या अनुषंगाने धावसंख्या आता जाऊन पोचेल 16 वरती. ओहो, फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडूला पाठवून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. अप्पूच्या बॅट मधून आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आलाय. चांगली बॅटिंग सुरू आहे अप्पूच्या माध्यमातून. हो, आता इथे मात्र गली रिजन मधून चेंडू काढला होता. शॉट थर्डचा फिल्डर येतो आहे आणि तत्पूर्वी मिळेला शेवटच्या बॉलवरती हे सिंगल. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. आता जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 12 मध्ये 29 धावेंची आवश्यकता असेल. 12 मध्ये 21 बनल्यात. आता उर्वरित 12 मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. सज्जरा दर्शन 11 3 षटकांची मॅच असेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. चला, ही स्पर्धा जेव्हा संपेल तेव्हा करण चव्हाण यांचा डान्स देखील होईल. इथे मनोरंजन केला जाईल. चला, मॅच ऑन करा. 12 बॉल 29 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. ऑन दी मार्क संचित. ओहो, संचितचा पहिलाच बॉल. त्याच्यावरती रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट, प्रॉपर हिट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना अप्पूच्या बॅटमधून आणखी एक दमदार चौकार. .25 25 धावा. हो, आता 30 तारा चेंडू होता. त्याच्यावरती पुनश्च स्विच हिट कर, परंतु आता संचितनं थांबवलं आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. बेस्ट वर्सेस बेस्ट ही कॉन्टेस्ट आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. 25 बनल्यात. अजूनही 25 धावेंची आवश्यकता. चला, ऐवा झेलसाठी बाहेर सीमारेषेच्या बाहेर झेल घ्या. प्रेक्षकांना 500 रुपये इथे दिले जातील. रघुबाई राठोड यांच्या वतीनं. प्रभुभाई राठोड अर्थात समशे. देवा खत्री साहेबांच्या वतीनं कॅश प्राइज आहे. परंतु दरम्यान घडलंय काय? यष्टीरक्षक शाहिद शेख देखील बीट. शॉट फाईन आणि शॉट थर्डला बीट करून चेंडू सीमारेषे
बॉल आणि 9 मध्ये 21 धावेंची आवश्यकता. अप्पू चांगली बॅटिंग करतोय परंतु आता 9 बॉल आणि 21 धावेंची आवश्यकता. तो विकेट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाले इथे, डायरेक्ट हिट परंतु आता डायरेक्ट हिट लागत नाहीये. आता इथे बॅकअप नाहीये आणि तत्पूर्वी धावा 2 मिळाल्या असत्या परंतु आता स्वतःला थांबवलाय आणि योगेशने स्वतःवरती देखील विश्वास दाखवलाय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच आत्मविश्वास आता योगेशने स्वतःवरती दाखवलाय. कारण की आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 8 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता. परंतु एका बाजूला अप्पू कुंगलेनं 8 बॉलमध्ये 16 बनवल्यात, आता 8 मध्ये 20 बनवायच्या आहेत. त्याला 7 मधाच्या आतमध्ये योगेश देतोय. अजूनही या षटकातील बॉल शिल्लक आहे 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर कमबॅक राहील या मॅच मध्ये गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा या संघाचा. परंतु गोलंदाज संचित देखील आहे. 8 बॉल 20 ची आवश्यकता. सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर आणि इथे मात्र हा बॉल आलाय वाईट. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. आता 19 ची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 19 बनवायच्या आहेत. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका इथे मारावाच लागेल, यात मात्र शंका नाही आहे. चला आपण बाहेर या. हो, परफेक्टली यॉर्कर, ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. इथे ऑन ड्राईव्ह केला, एक धाव घेतली आणि तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट. क्या बात आहे, नजर हटी, दुर्घटना घटी, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि प्रचंड वेगाने या 2 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 रन्स ऑन द बोर्ड अँड स्कोर बोर्ड गोज ऑन. 33 रन्स ऑन द बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट्स. टीम गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला आता जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 7 मध्ये बनवायच्या 17चा खतरा कुठल्या संघावरती असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल या षटकातील 7 मध्ये 17 धावेंची आवश्यकता. विकेट करण्याचा प्रयत्न झाला, एलिमिनेशन नाहीये. एक धाव इथे घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु पाहावं लागेल नक्की घडतंय का. तर आता इथे मात्र सिंगलच मिळेल. लेग बायची एक धाव मिळाली आहे. अप्पू स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु आता स्ट्राईक मिळाली नाहीये. आता 6 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता. या आधीच्या बॉलवरती 2 धावा झाल्या असत्या परंतु तिथे सिंगलच घेतली. परंतु आता 6 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता. सुमित मान फ्रॉम दहीसर, गोलंदाज तयार. बॅटचा फ्लो ओपन केला, इथे मात्र एक धाव मिळेल. आय थिंक सो हा झेल देखील झाला असता. प्रयत्न देखील चांगले होते परंतु आता चेंडूला गॅदर केलं नाहीये कारण की ज्या पद्धतीनं इथे मात्र रिॲक्शन गोलंदाजाच्या होत्या. एक धाव मिळाली आहे परंतु आता जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 5 मध्ये बनवायच्या धावा. 15 धावेंची आवश्यकता. 5 बॉल 15 धावा. स्ट्राईकला अप्पूला आपण पाहतोय.
सन्माननीय नरेंद्रजी परमार साहेबांचं आगमन झालं. वेलकम आपण या मंचावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 बॉल 15ची आवश्यकता. हो अप्पूचा इथे मात्र दांडी उडवली आहे आणि इथे मात्र महत्वाची विकेट्स मधाच्या हातमध्ये. फलंदाज अप्पू कुंगले बाद. महत्वाची विकेट्स महत्वाच्या मोमेंटला घेतली आहे गोलंदाज सुमितने. आता 4 बॉल आणि 15 धावींची आवश्यकता असेल. 4 बॉल 15 बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज अंशुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. 4 बॉल आणि 15 धावा बनवायच्या आहेत. अप्पूने चांगली कामगिरी केली होती परंतु इथे मात्र पल्लू स्कूप मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. आता जबाबदारी अंशुलवरती. 4 बॉल 15ची आवश्यकता. हो आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा इथे प्रयत्न होतो आहे. फिल्डर बीट आणि तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. वेगाने आले होते. तीन बॉल आणि आता जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता. 3-13. आता कुठल्या संघाचे 3-13 वाजतील हे देखील पाहावं लागेल. हो परफेक्टली यॉर्कर चेंडू आहे. ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. आता याच्यावरती घेतली आहे फक्त आणि फक्त एकच धाव. आणि आता समीकरण 2 बॉल 12 धावेंची आवश्यकता. 2 गोल्डन षटकार मारावे लागतील. योगेशकडे ती क्षमता आहे. यानंतरच्या पुढील मॅचसाठी दर्शन 11 आपण सज्ज राहा. वखार मुरली यांच्याकडून 2 बॉलवरती 2 षटकार जर आले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. कॅश प्राईज ऑन आहे. 2 बॉल आणि 2 षटकारांची आवश्यकता. वखार मुरली साहेबांच्या वतीने हे कॅश प्राईज असेल. 2 बॉल 2 षटकारांची आवश्यकता. ओहो पहिला येईल का? उंच तर गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर नाही जाणार. एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक बॉल आणि आता 8 धावेंची आवश्यकता. 1 बॉल आणि 8 धावा बनवायच्या आहेत. इथे एखादा खराब चेंडू आला तर सामन्याचं चित्र वेगळं निर्माण होईल. हो परफेक्टली यॉर्कर. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय रियांश 11. या संघानं रियांश 11 संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा संघाचं भरपूर कौतुक. आणि चला